When you need to build up your team to handle the growing chaos at work, use Indeed Sponsored Jobs. It gives your job post the boost it needs to be seen and helps reach people with the right skills, certifications, and more. Spend less time searching and more time actually interviewing candidates who check all your boxes. Listeners of this show will get a $75 sponsored job credit at Indeed.com/podcast. That's Indeed.com/podcast. Terms and conditions apply. Need a hiring hero? This is a job for Indeed Sponsored Jobs. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की एक गोष्ट अशी आहे, तुम्ही हे जग पाहिलेलं नाही आहे. तुम्ही ते फक्त तसंच पाहिलंय जसं ते तुमच्या मनाच्या आरशात प्रतिबिंबित झालंय, हो ना? तुम्ही जग हे तसं पाहत नाहीये. तुम्ही ते पाहताय मानवी मनाच्या आरशात, तिथे जे काही त्याबद्दल होतात त्यासकट. तुम्ही जर टोळ असता तर तुम्ही हे जग खूप वेगळ्या प्रकारे पाहिलं असतं. तुम्ही एखादा वेगळा जीव असता तर जग आणखीन वेगळ्या प्रकारे पाहिलं असतं. तर तुमचा हा आरसा एक ठराविक पातळीचा पूर्वग्रह आहे. बाकीच्या सगळ्या जीवांमध्ये उत्क्रांती म्हणजे काय, तर एका पातळीवर तुमचा आरसा हा बऱ्यापैकी जास्त सपाट आहे बाकीच्या जीवांच्या मनातील आरशांच्या तुलनेत. समजा एक वाघ आहे इथे. मी प्राण्यांबद्दल बोलतोय. जर एक वाघ असता इथे, त्यानं पाहिलं असतं जेवण, नाश्ता, लंच. तो या पलीकडे विचार करू शकत नाही, कारण त्याचा आरसा तशा प्रकारचा आहे. त्याच्या मनाचा आरसा त्याला फक्त अन्न दाखवतोय. बाकीच्या जीवांच्या तुलनेत मानवाकडे एक चांगल्या प्रकारे सपाट केलेला आरसा आहे. पण त्यात बिघाड होऊ शकतो. जीवनात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आणि पूर्वग्रह आपण गोळा करतो त्यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही स्वतःची ओळख कशाशी खूप घट्ट जोडली असेल, मग गोष्टी जशा आहेत तशा तुम्ही पाहू शकत नाही. सगळं काही विपरीत दिसू लागतं तुमच्या मनात. पण जर आपण काम केलं, जर आपण ह्यावर काम केलं, जर आपण मनाला पुरेसं पॉलिश केलं, तर ते सपाट आरसा बनू शकतं, जिथे तो सर्व काही आहे तसं दाखवतो. पण तरीसुद्धा आरसा स्वतः खरोखर असं काहीच पकडत नाही. जर तुम्ही एखादा जुना आरसा पाहिला, जो 500 वर्ष किंवा 200 वर्ष जुना आहे, जे काही, कदाचित लाखो वेगवेगळे चेहरे प्रतिबिंबित झाले असतील त्या आरशात, पण एकही खूण नाही. पण एकाही चेहऱ्याची एकही खूण सापडणार नाही त्या आरशात. कारण आरसा फक्त प्रतिबिंबित करतो. जे काही तुमचे पंचेंद्रिय ग्रहण करतायत सध्या, ते सगळं काही प्रतिबिंबित होतंय तुमच्या मनात. ते सगळं प्रतिबिंबित करतंय. कदाचित जसं आहे तसं नाही, पण ते सर्व काही प्रतिबिंबित करतं. तुम्ही सोडून. तुम्ही कधीच आरशासमोर येऊ शकत नाही, कारण तुम्ही सतत आरशाच्या मागे असता. तुम्ही कधीच समोर येऊ शकत नाही, आरशाच्या समोर येऊ शकत नाही, फक्त मागच्या बाजूला असू शकता. तर ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही कधीच या जगाचा ते आहे तसा अनुभव घेऊ शकत नाही. तुम्ही हाही अनुभव घेऊ शकत नाही की आरशाच्या पाठीमागे कोण आहे. संपूर्ण आयुष्य निघून जातं फक्त आरशात येणारी अनेक चित्र पाहण्यात, जी त्यावर एकही खूण
मागे ठेवत नाहीत. हेच कारण आहे की का 80% जास्त लोक मृत्यूच्या क्षणी जर तुम्ही त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्ही पाहाल की ते गोंधळलेले असतात. कारण शेवटच्या क्षणाची सुरुवात आणि आता जेव्हा शेवटचा क्षण येतो, तुम्हाला ते जसं माहीत होतं त्याचा अचानक तुम्हाला जाणवतं की तुम्ही जगलाच नाहीत. You never got started. Already these guys are saying it's over. तुम्ही कधी सुरुवातच केली नाही. ते अगोदरच हे म्हणतायत की आता संपलंय. तुम्ही पाहाल ज्या लोकांना गाढा अनुभव आलेला आहे, त्यांच्या आत्मज्ञानामुळे किंवा असं काही नाही, असं म्हणूया त्यांना खूप तीव्र अनुभव आलेले आहेत. या दृष्टीने की खूप शक्तिशाली प्रसंग किंवा आयुष्यामध्ये घटना, कदाचित युद्ध, क्रांती आणि टोकाच्या परिस्थिती, अगदी अपघातही, टोकाच्या परिस्थिती, जिथे विचार करायला वावच नव्हता, तिथे फक्त एक मोठं नाट्य घडत होतं. जिथे अनेक मार्गाने मनाचा आरसा तुटला आणि आणखी काहीतरी घडलं. काही कारणांमुळे, चांगलं की वाईट याने काही फरक पडत नाही. तुम्ही पाहाल की फक्त असे लोक एकतर आनंदात मरतील किंवा वेदनेत मरतील. बाकीचे सगळे गोंधळलेल्या अवस्थेत मरतात. जरी शारीरिक वेदना असली, कुठल्याही आजारामुळे किंवा शारीरिक स्थितीमुळे, जेव्हा तो क्षण येतो, तुम्ही पाहाल एक गोंधळ उडतो. कारण अचानक तुम्हाला लक्षात येतं शेवटच्या क्षणात की तुम्ही सुरुवातच केली नाही आणि ते संपतंय. मग एकतर तुम्ही ही सृष्टी आहे तशी पाहायला हवी, किंवा तुम्ही आरशामागे कोण आहे ते अनुभवायला हवं. हं? जर या दोन्ही गोष्टी घडल्या नाही, तुम्ही फक्त आरशावरची प्रतिबिंब पाहत राहिलात, तर हे काही आयुष्य नाहीये. या आयुष्यातून काहीच मिळत नाहीये. मूळच नाहीयेत या आयुष्याला. ते नुसतं निसटत चाललंय. मनाची क्रिया आणि शरीराची क्रिया एवढंच समाधान बऱ्याच लोकांकडे आहे. कारण त्यांच्या अस्तित्वाचा आनंद त्यांना माहितीच नाहीये. तर आपल्याला आरसा तोडायचा नाहीये, आरसा तसाच ठेवायचा आहे. पण आपल्याला आरशामागे जाण्याचा मार्ग शोधायचा आहे. ठीक आहे? सर्वात साधा आणि स्थिर भौतिक आकार हा त्रिकोण आहे. तुम्ही या. हं? बाकी सगळं खाली ठेवा. नुसते तुमचे डोळे मिटा आणि त्यांच्याकडे तोंड करून उभे राहा. तुम्हाला पाहिजे तसे उभे राहा. तुमचे हात असे ठेवा, कधी तसे ठेवा. त्या स्थितीत थांबा. एक एक पोज, असं काहीतरी. जेव्हा ते तसे उभे आहेत, मला तुम्ही त्यांच्याकडे पाहायला हवंय. एक मनुष्य म्हणून नाही, नुसता एक भौमितिक आकार म्हणून. नुसतं बघा किती त्रिकोण आहेत ह्यामध्ये. वेगळ्या प्रकारे उभे राहा. दुसऱ्या कुठल्या प्रकारे. फक्त हे पाहत राहा किती त्रिकोण आहेत, किती त्रिकोण आहेत. हा साधा आकार एक उभ्या माणसाचा. किती त्रिकोणात तुम्ही ते विभागू शकता. जर तुम्ही 3, 4, 5 त्रिकोण पाहत असाल, ते 25 करण्याचा प्रयत्न करा. जर 25 पाहत असाल तर ते 50 करण्याचा प्रयत्न करा. जर 50 पाहत असाल तर ते 500 करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे जास्त आणि जास्त आणि जास्त करण्याचा प्रयत्न करा. पाहूया बरं. वेगळ्या प्रकारे उभे राहा. थोडं वाकून कुठल्या वेगळ्या प्रकारे उभे राहा.
किमान त्यांच्या बाहीवर तुम्ही एक पाहू शकता नक्कीच. ठीक आहे. आता धन्यवाद. तुम्हाला सादरीकरण आवडलं की काय? तुम्ही तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की सर्वात मूलभूत आकार भूमितीचा तो म्हणजे त्रिकोण, आणि हा सर्वात स्थिर आकार आहे. सर्व चक्र हे त्रिकोण आहेत. सर्व काही एकात एक मूलभूत स्तरावर तुम्ही ते त्रिकोणांमध्ये विभागू शकता. प्रत्येक रूप आणि प्रत्येक आकार जितक्या स्पष्टपणे तुम्ही विशिष्ट जागा व्यापू शकता. जेव्हा तुम्ही हे शरीर पाहता, जर तुम्ही त्याच्या प्रत्येक मिलीमीटर त्रिकोणाने भरू शकला तर तुम्हाला आता त्या ठराविक रूपाची भूमिती लक्षात यायला सुरुवात झाली. जर तुम्ही मोठे त्रिकोण पाहिले तर तुम्ही पाहाल शरीराचे मोठे भाग राहून गेलेले, हो ना? जर मी हे शरीर 3 त्रिकोणात विभागलं किंवा 5 त्रिकोणात तर काही भाग राहून जातील, बाहेर राहून जातील, आणि काही मोकळ्या जागा असतील जिथे काहीच नाहीये त्या आत येतील. म्हणून मला जर हे पूर्णपणे त्रिकोणांनी भरायचं असेल तर मला 1 कोटी त्रिकोण करावे लागतील. त्यासाठी तितकं लक्ष द्यावं लागेल याला लाखो त्रिकोणांमध्ये विभागण्यासाठी. जर तुम्ही हे अशा प्रकारे विभागलं, हे तुम्ही मी सांगतोय तितक्या अचूकतेने करण्याची गरज नाहीये, पण कुठल्या तरी प्रकारे केवळ हे झालं तरच तुमच्याकडे एक स्पष्ट कल्पनाशक्ती असेल की जेव्हा तुम्ही कुठली कल्पना कराल ती वास्तवाइतकी स्पष्ट असेल. हे तुम्ही झोपलेले असताना जास्त चांगल्या प्रकारे करताय जागेपणाच्या तुलनेत. जर तुम्ही एखादं फूल पाहिलं किंवा एक माणूस किंवा स्त्री किंवा हत्ती किंवा गेंडा, तुम्ही ते स्पष्टपणे पाहता तुमच्या स्वप्नात, नाही का? पहा, तुम्ही झोपेत जागेपणीपेक्षा जास्त चांगलं लक्ष देताय. हे काही चांगलं नाही. जर तुम्ही झोपेत चांगलं ड्राईव्ह करत असाल तर तुम्ही एक खराब ड्रायव्हर आहात. जर तुम्ही झोपेत असताना चांगलं ड्रायव्हर असाल याचा अर्थ तुम्ही भयानक ड्रायव्हर आहात जागेपणात, नाही का? हेच घडतंय आत्ता सध्या. झोपेमध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टीची अगदी स्पष्ट कल्पना करू शकताय. भूमितीच्या दृष्टीने तुम्हाला ते अचूक जमतंय, हो की नाही? जर तुम्ही या व्यक्तीला तुमच्या स्वप्नात पाहिलं तर ती अगदी आहे तशी दिसते. काही वेळेस जर तुम्हाला ती आवडत नसेल तर ती अशी दिसेल. जर तुम्हाला ती खूपच आवडत असेल तर ती खूप छान दिसते, आहे त्याहून जास्त छान. ती थोडी अतिशयोक्ती असते, पण तिथं भौमितिक अडचण नाहीये, नाही का? ती आकार असा हरवत नाही. आत्ता सध्या तुम्ही जर कल्पना करायचा प्रयत्न केला तर तिचा आकार हरवून जाईल. तुम्ही आकार पकडून ठेवू शकत नाही. याचा अर्थ तुम्ही झोपेत जास्त चांगलं ड्राईव्ह करताय. ही चांगली गोष्ट नाहीये, नाही का? यासाठी ठराविक प्रमाणात मन वापरण्याचा सराव करण्याची गरज पडेल. तुम्हाला 2 दिवसात किंवा 1 दिवसात जास्त करायला काही जमणार नाही, पण जर तुम्ही हे सुरू केलं, जर तुम्हाला कसं करायचं ते समजलं, जर तुम्हाला निदान ही प्रक्रिया समजली तर तुम्ही हे कुठेही करू शकता. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसून पूर्ण लक्ष देऊन पण काहीही काम न करता Not worth. Not working. काम करत नाही आहात. जर तुम्ही कुठे बसलात, काहीही घ्या. आता तुम्ही हे भांड पाहताय. तुम्ही भौमितिकरित्या लाखो तुकड्यांमध्ये विभागू शकता आणि परत जोडू शकता. जर तुम्ही मनाचा अशा प्रकारे वापर करायचा सराव केलात तर ते असं बनेल की तुम्ही त्याला हवं ते करायला शिकवू शकता. घाई करू नका आणि हे ते मागायला सुरू करू नका. दुर्दैवाने कदाचित ते घडून येईल, पण तुम्ही
स्वतःचं वाटोळं करून घ्याल, खूप वाईट प्रकारे. तर हे तुम्हाला काय हवं हे निर्माण करण्याबद्दल नाही आहे, हे काही मिळवण्याबद्दल नाही आहे, हे नुसतं असण्याबद्दल आहे. एवढी शिस्त पाळू शकाल तुम्ही? नुसतं तुमच्याकडे थोडीशी क्षमता आली म्हणून तुम्ही काही मागत बसणार नाही. काय ते 12 कोटी डॉलरांची लॉटरी? What? Rollerball, huh? Powerball. पॉवर बॉल. So Powerball, Powerball, Powerball. पॉवर बॉल कदाचित घडेलही, पण कदाचित तुम्हाला चिरडून निघूनही जाईल. मी म्हणतोय हे तसल्या गोष्टींसाठी नाही आहे. हे मनावर प्रभुत्व मिळवण्याबद्दल आहे, जेणेकरून ते तुम्हाला त्याच्या मागे जाऊन उभं राहू देईल. जेणेकरून तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त मनाच्या आरशातील प्रतिबिंब पाहण्यात जाणार नाही. तुम्ही या जीवनाचा आस्वाद घेऊ शकाल खऱ्या अर्थानं. आपण काही सराव करतोय आधीच. शांभवी एक सोपा आणि सुंदर मार्ग आहे हे करण्याचा. पण मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिथं स्थिर राहू शकत नाहीत. पण जर आपल्याला खरोखर तिथे राहायचं असेल संपूर्ण वेळ, मग मनावर थोडं प्रभुत्व असणं चांगलं आहे. पण ज्या क्षणी तुमच्याकडे कुठली क्षमता येईल, जर तुम्ही विचार केला की तुम्हाला लोकांना आजारातून बरं करायचं आहे, तुमच्या मित्राला कॅन्सर आहे, मी कॅन्सरला संपवेन आणि बरं करेन, तुम्ही कदाचित ते करू शकाल. पण तुम्ही एक अनर्थ होऊन जाल स्वतःसाठी आणि जगासाठी. कारण हे त्या प्रकारे वापरण्यासाठी नाही आहे, हे त्या दिशेने जाण्यासाठी अजिबात नाही आहे. हे फक्त तुम्हाला तो संपर्क देण्यासाठी आहे, तुमच्या मनापेक्षा आणखी कशाशी तरी तुमच्या आयुष्यात. आत्ता सध्या हे सर्व नुसतं हे वेडपट मन एवढंच तुम्ही अनुभवताय. विचार आणि भावना, विचार आणि भावना, विचार आणि भावना, ही फक्त चित्र आहेत आरशावरची. त्यांना काही महत्त्व नाही आहे, काही गहनता नाही आहे. हे 2 डायमेन्शनल आहे, फक्त प्रतिबिंब. संपूर्ण आयुष्य निघून जात आहे जीवनाचं प्रतिबिंब पाहण्यात. आयुष्य घालवण्याचा हा काही चांगला मार्ग नाही आहे, नाही का? तर ही कुठली युक्ती नाही आहे या जगात वापरण्यासाठी. ही तुम्ही तुमच्या आत करण्याची गोष्ट आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाच्या मागे उभे राहू शकाल. तुमच्याकडे त्यासाठी पुरेसं प्रभुत्व असेल. जर तुम्ही लक्ष दिलं तर फटी उघडतील आणि त्यातून जाऊ शकाल. तुमच्यापैकी काही जण ज्यांच्याकडे हे करण्याचा सोपा मार्ग आहे, तुम्ही कदाचित काही गोळ्या आणि तसंच काही घेत असाल हे करण्यासाठी. कदाचित हे घडेल. तीच तर सर्वात मोठी समस्या आहे की ते कदाचित काही वेळेला घडून येईल, पण त्यानंतर तुम्ही ती मनातली फट बुजवू शकणार नाही. That's the only problem. तीच एक समस्या आहे. इथे तसं नाही आहे. तुम्ही इतके सूक्ष्म बनता की तुम्ही मनाच्या पार जाता. मनाला सुद्धा कळत नाही की तुम्ही आरपार गेलात. हे सूक्ष्म ठेवण्यासाठी खूप काम करावं लागतं. मी खूप लवकर सुरुवात केली. मी 3.5-4 वर्षांचा असताना सुरुवात केली. तासनतास 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 लक्ष केंद्रित केलं. मला माहीत नाही तुमच्या आयुष्याची काय किंमत आहे, त्या प्रमाणात लक्ष द्या. जर तुम्हाला वाटत असेल किंमत 1 मिनिट आहे तर 1 मिनिट, तुम्हाला वाटत असेल 1 तास तर 1 तास, जर तुम्हाला वाटलं 24 तास तर 24 तास, जे काही तुम्हाला दिसेल. जो कोणी फक्त त्याच्या मनाचं प्रतिबिंब पाहतोय त्यासाठी काहीच बदलत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम. न संपणारी चक्र चालू राहतील, पण काहीच बदलणार नाही. कारण काहीच बदलत नाही आरशावर. ज्या कोणाचा चेहरा प्रतिबिंबित होतोय सध्या,
त्यामुळे आरशाची गुणवत्ता बदलत नाही कोणत्याही प्रकारे. आरशाच्या मागे कोण आहे? जर आपल्याला कळलं आरशामागे कोण आहे, तर आपण सारं काही बदलू शकतो. तर मग आपण आरशाला पूर्णपणे उलटं वळवू शकतो आणि पूर्णपणे आत वळवू शकतो.